महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा झाली आहे। नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा कामठी या 2 तालुक्यातील नागरिकांना विषबाधा झाली आहे। 100 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली असून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शिंगाड्याच्या पीठाचे नमुने घेतले असून पुढील चाचणीसाठी ते पाठवण्यात आले आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार कोळेकडून। तुषार, सौरभ, काल दुपारपासून नागपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं नागरिकांना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे येत होत्या। मात्र सामान्यतः अशा घटना घडतात म्हणून कोणी त्यांनी तितकी विशेष दखल घेतली नाही। मात्र सायंकाळ होतपर्यंत यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि मग प्रशासनाने देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली। तेव्हा असं लक्षात आलं की महाशिवरात्रीसाठी ज्या नागरिकांनी, ज्या भक्तांनी उपवास केला त्यांनाच ही विषबाधा झाली। विशेष करून त्यांनी भगर आणि शिंगाड्या या 2 खाद्यपदार्थाचं सेवन केलं होतं, त्यातनं ही विषबाधा झाल्याचं पुढे आलं। विशेष करून हिंगणा आणि कामठी तालुक्यामध्ये ह्या विषबाधेचं प्रमाण सर्वाधिक आहे। जवळपास 100च्या वर नागरिकांना या पदार्थामधनं विषबाधा झाल्याचे पुढे आले आहे। त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने लगेचच या भगर आणि इतर पदार्थांच्या सॅम्पलचे नमुने घेतलेले आहे आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली आहे। पण प्राथमिक तपासात असं पुढे आलंय की कुठेतरी उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे या नागरिकांना विषबाधा झालेली आहे। सध्या सर्वांची परिस्थिती स्थिर आहे। बहुतांश नागरिकांना रुग्णालयातनं सुटका देखील झाली आहे त्यांची। मात्र 100च्या वर हा आकडा आल्याने निश्चित एक भीतीचं वातावरण आहे। बरोबर तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।